या वडिलांची साक्ष आहे. वडील म्हणतात की 3 वर्षापासून त्यांच्या पायाला पायाला सूज यायची, कंबर दुखायची. त्या त्रासासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार केले, परंतु काही फरक पडला नाही. त्रासासाठी त्यांच्या घरामध्ये 20 दिवसाअगोदर विजिट घेतला. विजिटच्या दरम्यान वडिलांसाठी प्रार्थना करण्यात आली. प्रार्थनेच्या दरम्यान वडिलांना प्रभूचा स्पर्श झाला. 3 वर्षाच्या त्रासातून आज वडील पूर्णपणे बरे, त्याला काही त्रास होत नाही. प्रेज द लॉर्ड. नाव काय तुमचं? संत शिरा शेंडे. संध्या शेंडे. शेंडे राहायला कुठं? चिंचगड ब्राह्मणेपाडा. चिंचगड ब्राह्मणेपाडा. आणि 3 वर्ष झाली तुमच्या पायाला सूज यायची, कंबर दुखायची. या त्रासासाठी डॉक्टरांकडे तुम्ही गेले, उपचार केले. तेच ना, उपचार केले, बरोबर ना? गोळी वगैरे खाली, इंजेक्शन घेतलं, पण बरं झालं नाही. नक्की भक्तांकडे गेला का नाही? भक्तांकडे डॉक्टरांकडेच गेला आणि गोळी वगैरे तुम्ही खाली, औषध पण केलं, इंजेक्शन पण घेतलं, पण 3 वर्षाचे पायदुखी गेले नाही. या त्रासासाठी तुम्ही केंद्रात प्रार्थनेत यायला लागला, बरोबर? आणि 20 दिवसाअगोदर तुमच्या घरात प्रार्थना घेतली होती विजिटची, आणि मी प्रार्थना केली. तेव्हापासून 3 वर्षाची सूज निघून गेली, कंबर दुखी पण निघून गेली. नक्की फसवत नाही ना? नक्की. कोण आहे याच्या घरून? कोण आहे यांच्या घरून? ती सून आहे. तुमचा सासरा 3 वर्ष दुःखात होता. उभे राहा, कॅमेरा फिरव. अरे घरवाले आहे ना, बरोबर? 3 वर्ष तुमचा नवरा बिमार होता. इकडे ये. लवकर. नवऱ्याला बरा केल्यानंतर काय? 3 वर्ष तुमचा नवरा बिमार होता. बिमार होता. नक्की हॉस्पिटल मध्ये यांच्या सोबत गेला होता की नाही? इंजेक्शन पाय दिलं याच्या? इंजेक्शन पाय सुजत का इंजेक्शन आहे. हात पाय सुजले की इंजेक्शन दिलं जायचं. इंजेक्शन पाय सुजल्यावर इंजेक्शन दिले जायचं. कुठे दिला जायचं? विक्रमगडला, बरोबर? पण खुल्यावर दिलं जात असेल. इंजेक्शन दिलं जायचं, पण त्रास काही जात नाही आहे सूजच्या त्रासासाठी, बरोबर? बिमारी काही गेली नाही आहे, बरोबर? इंजेक्शन घेऊन बिमारी गेली नाही. आणि नंतर तुम्ही प्रार्थनेत यायला सुरुवात केलं. प्रार्थनेत येऊन किती महिने झाले? 3 महिने. 3 ते 4 महिने झाले हे प्रार्थनेत येत आहेत. या त्रासासाठी यांच्या घरी त्यांनी विजिट घेतला, आणि विजिटच्या प्रार्थनेपासून 3 वर्षाची सूजची बिमारी प्रवेश काढून टाकली. आता हे पूर्णपणे बरे आहे. आता बरे आहेत खरं? नक्की फसवत नाही ना लोकांना? नक्की बरे आहेत खरं? कोणावर गेला? प्रभू येशूने.